मागच्या वर्षांचा इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा राहिलाय? हरकत नाही, बघूया काय करता येईल. बऱ्याचदा जुन्या टॅक्स रिटर्नची अचानक गरज पडते, तेव्हा हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. हो, म्हणजे लोन, व्हिसा किंवा स्कॉलरशिपसाठी अर्ज करताना अचानक याची गरज लागू शकते. आपल्याला माहीतच आहे, रिटर्न फाईल करायला नॉर्मली जुलै आणि डिसेंबरची डेडलाईन असते. पण समजा या दोन्ही महत्त्वाच्या तारखा निघून गेल्या, मग काय? कोणतं ऑप्शन आहे? इथे येतो अपडेटेड रिटर्न, म्हणजेच ITRU. हाच तो महत्त्वाचा पर्याय. तर ITRU वापरून मागच्या 2 असेसमेंट इयर्ससाठी रिटर्न भरता येतो. पण यात काही मर्यादे आहेत. तुम्ही रिफंड क्लेम नाही करू शकत किंवा लॉस दाखवू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, ITRU फाईल करताना तुम्हाला जास्तीचा टॅक्स भरावाच लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला टॅक्स नोटीस आली असेल तर ITRU वापरता येत नाही. याचा एक फायदा म्हणजे तुम्ही मागच्या चुका, जसं की चुकीचं डिडक्शन, स्वतः सुधारू शकता. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने चूक शोधायची वाट पाहण्यापेक्षा हे केव्हाही चांगलं, नाही का? कारण जर डिपार्टमेंटने चूक शोधली तर मात्र मोठा फटका बसू शकतो. स्वतः चूक सुधारण्याचा खर्च आणि कारवाई झाल्यावरचा खर्च यात खूप मोठा फरक आहे. तर विचार करा, आत्ता एक छोटी चूक सुधारायची की नंतर मोठा दंड भरायचा.